गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आपण श्री अमलोक कॉम्पिटेटिव्ह गायडन्स सेलमध्ये तुमचं स्वागत करत आहोत. आज जो विषय तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलेलो आहोत तो विषय आहे स्पर्धा परीक्षेमधील अतिशय किचकट विषय ज्याला मानला जातो असा अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. या विषयाला जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात करायची आहे त्याच्या अगोदर या विषयातला जो डेप्थ आहे तो अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कारण अर्थ म्हणलं की त्याचं सगळं नियोजनाशी संबंध येतो आणि नियोजनातले विविध आयोग, त्यांच्या व्याख्या, त्यांच्या कसरती ह्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी डॉक्टर विशाल वैद्य आपणा सर्वांचं पुन्हा एकदा अमलोक कॉम्पिटेटिव्ह गायडन्स सेलमध्ये स्वागत करून अर्थशास्त्रातल्या विविध अशा उपघटकांचा तुम्हाला आज ओळख करून देणार आहे, जे की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण अर्थशास्त्र म्हणलं की किती पुस्तकं कोणतं वाचावं ह्याच्याबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळं अर्थशास्त्राच्या ह्या विविध उपघटकांची आणि घटकांचा विविध असं विश्लेषण तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या आणि मग अर्थशास्त्राच्या विविध पुस्तकांना तुम्ही बिलॉंग करा. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला जो पाहायचा आहे तो म्हणजे वित्त आयोग. तर संघराज्य पद्धतीत घटकसत्तामध्ये वित्तीय तोल राखण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. भारत हे संघराज्य असल्यामुळे भारतात अशी व्यवस्था भारतीय संविधानाच्या कलम 280 नुसार वित्त आयोगच्या रूपाने करण्यात आली आहे. सामान्यतः दर 5 वर्षांनी वित्त आयोग नेमला जावा अशी ही तरतूद आहे. तथापि राष्ट्रपतींना आवश्यक वाटल्यास 5 वर्षाच्या कालावधीपूर्वीही नवा वित्त आयोग अस्तित्वात येऊ शकतो. या आयोगात अध्यक्ष धरून 5 सदस्य असतात. सदस्याच्या निवडीसाठी अर्हता काय असावी व हे सदस्य अशा प्रकारे निवडले जावेत हे संसदेला कायद्याद्वारे निर्धारित करता येईल असे भारतीय संविधानाच्या कलम 282 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. 1955 मध्ये या संदर्भात संमत झालेल्या एका कायद्यानुसार वित्त आयोगाचे अध्यक्ष सदस्य यांच्या अर्हतेबाबत काही निश्चित तत्वे ही स्पष्ट करण्यात आलेली आहेत. त्यानुसार वित्त आयोगाचा जो अध्यक्ष आहे तो सार्वजनिक जीवनात अनुभव असणारा पाहिजे. तसेच आयोगाचा सदस्य हा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याच्या पात्रतेचा असला पाहिजे. सरकारी वित्त व्यवहार व लेखा पद्धती याचे त्याला ज्ञान हवे व प्रशासनाचा दीर्घ अनुभवही हवा आणि त्याला विशेषतः अर्थशास्त्राचे ज्ञान असले पाहिजे. पहिला वित्त आयोग भारतीय संविधानाच्या प्रारंभापासून 2 वर्षाच्या आत स्थापित होईल असे त्या संविधानाच्या उपयुक्त कलम 280 मध्ये नमूद करण्यात आले. त्यानुसार पहिला वित्त आयोग 1951 साली स्थापन करण्यात आला. 1992 सालापर्यंत 10 वित्त आयोग झाले आहेत. प्रत्येक आयोजकाचे अध्यक्ष तो आयोग अस्तित्वात आल्यापासून आल्याचे वर्ष या संबंधीचा एक तक्ता आपल्यासमोर येईल. पात्रता व नेमणूक कशी आहे ते पहा. अर्हता निश्चित करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. जी व्यक्ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास पात्र आहे, शासकीय वित्त व्यवहाराचे विशेष ज्ञान आणि वित्तीय व्यवहार व प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आयोगाचे सदस्य आपल्या पदावर राहू शकतात. फेरनिवडीसाठी ते पात्रही असतात. यांचं जे कार्य आहे ते आपण थोडक्यात पाहूया. ज्या कारांपासून मिळणारे निव्वळ उत्पादन केंद्र सरकार व घटक राज्य सरकारे यांच्यामध्ये विभागाचे असते. अशा करांपासून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचे वाटप आणि घटक राज्यांना द्यावयाचे हिस्सांची विभागणी करणे. केंद्र सरकारने घटक राज्य सरकारांना जी सहाय्यक अनुदाने द्यावीची असतात त्या अनुदानाचे वाटप त्या तत्वानुसार करायची ती तत्वे ठरविणे हे वित्त आयोगाचं कार्य आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्यामधील वित्तीय संबंधाविषयी कोणत्याही अन्य बाबी संबंधी शिफारस करणे. घटनेच्या कलम 281 मधील तरतुदीनुसार अर्थ आयोगाच्या शिफारशी राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवाव्या लागतात. आता एक चार्टमध्ये आपण बघूया की आतापर्यंतचे जे वित्त आयोग आहेत आणि त्यांचं लेखाजोखा. जो पहिला स्थापन झाला तो 1951 मध्ये. त्याचे अध्यक्ष के.सी. नियोगी होते. त्याचा शिफारस कालावधी हा 1952 ते 57 हा होता. दुसरा आयोग 1956 साली के. संतानम हे त्याचे अध्यक्ष होते. 57 ते 62 हा शिफारस कालावधी होता.
तिसरा आयोग हा 1960ला स्थापित करण्यात आला. A.K. छान्स हे त्याचे अध्यक्ष होते. साधारणतः 1962 ते 66 हा त्यांचा कालावधी होता. चौथा आयोग 1964ला स्थापित करण्यात आला. डॉक्टर P.V. राज मन्नार हे 1966 ते 1969 या कालावधीमध्ये वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. त्यानंतर तो पाचवा आयोग होता 1968 साली तो करण्यात आला. 1964ला चौथा आयोग करण्यात आला. P.V. राज मन्नार हा यांचा तो अध्यक्षपदी स्वीकार केलेला होता. शिफारस कालावधी 1966 ते 69 हा होता. पाचवा आयोग होता 1968 सालचा. महावीर त्यागी हे त्याचे अध्यक्ष होते. आणि त्यानंतर सहावा जो आयोग आला ब्रह्मानंद रेड्डी 1972ला त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर सातवा आयोग 1977ला आला. J.M. सेलार हे त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर आठवा आयोग आला यशवंतराव चव्हाण हे त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर नववा आयोग N.K. साळवे हे 1987ला त्याचे अध्यक्ष बनले. दहावा आयोग 1992मध्ये आला आणि K.C. पंत हे त्यावेळेस त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर 11वा आयोग 1998मध्ये आला. A.M. खुसरो हे त्याचे अध्यक्ष होते. 12वा आयोग 2002मध्ये आलेला, त्याचे अध्यक्ष C. रंगराजन होते. आणि 13वा आयोग 2007मध्ये विजय केळकर हे त्याचे अध्यक्ष होते. साधारणतः भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ ज्याला आपण सेबी म्हणतो याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. कारण आपण दररोज पेपरमध्ये वगैरे वाचतो की सेबीचं उल्लंघन केलं. सेबी काय? तर सेबी ही काय? सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया त्याला म्हटलं जातं. भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ त्याला सेबी म्हणतो आपण. स्थापना 12 एप्रिल 1988ची आहे. वैधानिक दर्जा आहे 31 मार्च 1992ला तिला मिळालेला आहे. याचं मुख्यालय मुंबईला आहे. विभागीय कार्यालय दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईला आहे. शिफारस या आयोगाची केलेली आहे ते म्हणजे G.S. पटेल या समितीनं या आयोगाची शिफारस केलेली आहे. ह्याची जी स्थापना आहे भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण करण्यासाठी भारत सरकारने 2 कायदे संमत केले. एक आहे कंपनी कायदा 1956 आणि दुसरा आहे प्रतिभूती करार विनिमय कायदा 1956 त्याला स्कॅरा असं म्हटलं जातं. आणि साधारणतः तरीसुद्धा भांडवल बाजारात अनेक दोष उणिवा होत्या. 1980 नंतर भांडवल बाजाराचा विस्तार लक्षणीय होता परंतु शिस्तबद्ध नव्हता. म्हणून सरकारला भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण व विकास घडवून आणण्यासाठी एक स्वतंत्र संस्था असावी याची गरज भासत होती. त्यासाठी सेबीची स्थापना करण्यात आलेली आहे. G.S. पटेल समितीच्या शिफारसीच्या आधारावर एक वैधानिक संस्था म्हणून 12 एप्रिल 1988ला रोजी सेबीची स्थापना करण्यात आली. 31 जानेवारी 1992ला सेबीला वैधानिक दर्जा व विस्तृत अधिकार देण्यासाठी राष्ट्रपतीचा वटहुकूम करण्यात आला. कालांतराने सेबी बिल संसदेत संमत करण्यात येऊन 31 मार्च 1992 पासून सेबीला स्वायत्त व वैधानिक दर्जा करण्यात आला किंवा देण्यात आला. एप्रिल 98मध्ये भारत शासनाने सेबीला संपूर्ण भांडवली बाजाराचा नियंत्रक म्हणून घोषित केलेलं आहे. सेबीचे मुख्यालय हे मुंबईला असून कलकत्ता, दिल्ली आणि चेन्नईला विभागीय कार्यालय आहेत. सेबीचे व्यवस्थापन 6 सदस्यीय संचालक मंडळातर्फे करण्यात येते. निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रय शंकर सोमन हे सेबीचे काही काळ सल्लागार होते. आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी काय करता येईल याविषयी सेबीला त्यांनी सल्लागाराच्या भूमिकेत मदत केली. त्यामुळे सेबी बळकट झाली आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्यात यशस्वी झाली. अजय त्यागी हे सध्या सेबीचे चेअरमन आहेत. सेबींची जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्टे सर्वसाधारणपणे कंपन्या व संस्था यांना आपल्या प्रतिभूतीच्या शेअर्स आणि ज्याला आपण डिबेंचर्स म्हणतो विक्रीसाठी योग्य वातावरण निर्मिती करणे, गुंतवणूकदारांचे हितरक्षण करणे, सर्व रोखे बाजाराच्या व्यवस्थापनावर परिणामकारक नियंत्रण ठेवणे, रोखे बाजारात व्यवहार करण्यासाठी आवश्यक व योग्य अत्याधुनिक जे सोयीसुविधा आहेत उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील राहणे, तसेच रोखे बाजाराचा कारभार व स्पर्धात्मक व्यावसायिक तत्वावर चालण्यासाठी वातावरण निर्मिती करणे हे सेबीचे मूळ उद्दिष्ट आहेत. ही कार्यपद्धती कशी आहे तर सेबी 3 घटकासाठी काम असते. प्रतिभूती, निर्गमक, एक दुसरा आहे गुंतवणूकदार आणि तिसरा आहे भारतातील मध्यस्थ आणि बाजार.
या 3 घटकासाठी सेबीची कार्यपद्धती आहे. महत्त्वाचे कार्य सेबीचे कोणते ते पाहूया आपण. साधारणतः कार्यकारी प्रमुख म्हणून सेबी गैरव्यवहाराची तपासणी आणि त्यावर कारवाई करते. कायदेपालक म्हणून नियंत्रणाचे सर्व कायदे करण्याचा सेबीला अधिकार देण्यात आला आहे. न्यायालयीन प्रमुख म्हणून घोषणा, नियम, आदेश काढण्याचा सेबीला अधिकार आहे. रोखे बाजार व इतर प्रतिभूती बाजारातील व्यवहारांचे नियंत्रण करणे, त्यावर देखरेख ठेवणे. दलाली नोंदणी, त्यांचा व्यवसायाचे नियमन व नियंत्रण करणे. रोखे बाजारातील गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवणे. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे. इनसायडर ट्रेडिंगवर लक्ष ठेवणे. ही महत्त्वाची कार्य सेबी करते. पुढच्या भागामध्ये आपण शेअर बाजार आणि विविध अशा अर्थशास्त्रीय ज्या संघटना आहेत त्यांचा आपण अजून अभ्यास करणार आहोत. आता आपल्याला पाहायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा बीट शेअर बाजार. दररोज आपण ऐकतो शेअर बाजार उचललेला आहे, शेअर बाजार पडलेला आहे, शेअर बाजारावर भारतीय अर्थव्यवस्था डिपेंड आहे. मग हा शेअर बाजार काय आहे या संदर्भातलं हा माझा तुम्हाला माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. जगातील पहिला शेअर बाजार स्थापन झाला तो इंग्लंडमध्ये. भारतात पहिला रोखे बाजार ज्याला शेअर बाजार म्हणतो मुंबई येथे फेब्रुवारी 1877 स्थापन झाला. यावर्षी मुंबईमध्ये शेअर बाजाराची मध्यस्थी करणाऱ्या दलालांना नेटिव्ह ब्रोकर्स असोसिएशनची स्थापना केली. हाच भारतातील पहिला रोखे बाजार होता. या बाजारास 31 ऑगस्ट 1957 रोजी भारत सरकारने मान्यता दिली. तर 19 ऑगस्ट 2005 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतर करण्यात आले. कापड गिरण्यांना भांडवली पुरवठा करण्यासाठी देशातील दुसरा रोखे बाजार अहमदाबाद येथे 1894ला स्थापन झाला. 1908 कोलकाता येथे तिसरा रोखे बाजार हा स्थापन झाला. रोखे बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी दी बॉम्बे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट कंट्रोल ॲक्ट 1925ला पास करण्यात आला. 1945 भाग बाजारातील तेजी व तिचे दुष्परिणाम, भाग बाजारावर यशस्वी नियंत्रणासाठी उपाय सुचवण्यासाठी भारत सरकारने अर्थ मंत्रालयाचे सल्लागार डॉक्टर PJ थॉमस यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. 1951च्या AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीच्या आधारे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट 1956ला संमत करण्यात आला. सध्या भारतात 22 शहरात मिळून 23 शासनमान्य रोखे बाजार आहेत. महाराष्ट्र, मुंबई व पुणे या 2 शहरात मिळून 5 शासनमान्य रोखे बाजार आहेत. पुणे शेअर बाजार पुणे हे 1982ची स्थापना आहे. शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांची संख्या जगात सर्वाधिक भारतात आहे. मार्च 2001 ती संख्या 9,985 इतकी होती. भारतानंतर याबाबत अमेरिका ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात सर्वाधिक नोंदणीकृत कंपन्या कोलकाता शेअर बाजारात असून त्यांची संख्या 1908ला 19% होती. तर मुंबई शेअर बाजारात 1826ला 18% होती. जी कंसातील जी आकडेवारी आज तुम्हाला इथे दिसते ते भारतातील एकूण नोंदणीकृत कंपन्यांची टक्केवारी दर्शवते. 13 मार्च 2007 पर्यंत भारतात 7,43,678 जॉईंट स्टॉक कंपन्या होत्या. त्यापैकी 6,53,024 कंपन्या खाजगी क्षेत्रात होत्या व 9,654 सार्वजनिक क्षेत्रात होत्या. भारतात कंपन्यांपैकी 1,67,059 कंपन्या या महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी 1,46,886 खाजगी क्षेत्रातील तर 12,848 या सार्वजनिक क्षेत्रातील होत्या. 2008 ते 2009 मध्ये देशातील सर्व शेअर बाजार उलाढालीत एकट्या शेअर बाजाराचा वाटा हा 71.43% होता. तर मुंबई शेअर बाजाराचा वाटा हा 28.55% होता. तर उर्वरित शेअर बाजारांचा वाटा हा 0.02% होता. दिल्ली स्टॉक एक्सचेंजने ऑनलाईन ट्रेडिंगसोबत अत्याधुनिक बँक ऑफिस ट्रेडिंग सिस्टीम सुरू केली. त्यामुळे शेअर दलाल घरच्या घरी बसल्या VSAT कॉम्प्युटर नेटवर्कद्वारे शेअर खरेदी आणि विक्री हे करू शकतील. सरकारी रोख्यांच्या द्वैतिक बाजार विकसित करण्यासाठी मे 1994
केंद्र सरकारने एक स्थापन केलं, त्याला सिक्युरिटीज ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. आता हा जो मुंबई शेअर्स बाजार आहे, एकूण 4 म्हणजे मुंबई एकूण 4 रोखे बाजार आहेत. मुंबई शेअर बाजार मुंबई, ज्याची स्थापना 1877ची आहे. ओव्हर द अकाउंट एक्सचेंज ऑफ इंडिया मुंबई. राष्ट्रीय शेअर बाजार मुंबई, ज्याची स्थापना 1992ची आहे. आणि युनायटेड स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया OTCEI हे एक आहे. स्थापना हे 1989ची आहे. जे कार्य सुरू झाले 6 ऑक्टोबर 1992ला. याची जी प्रवर्तक संस्था आहे ICICI, UTI, SBI, LIC आणि GIC हे आहेत. याचे जे कार्य आहे, रोखे बाजारात नोंदणी होऊ न शकलेल्या लहान कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्रीचे कार्य करतो. राष्ट्रीय रोखे बाजार, ज्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज आपण म्हणतो, त्याची स्थापना ही 27 नोव्हेंबर 1992ला सुरू झाली. त्याचे जे कार्य सुरू झाले ते नोव्हेंबर 94ला. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, राष्ट्रीय रोखे बाजार, याचे जे मुख्यालय आहे ते मुंबईला आहे. MJ फेरवानी समितीच्या 1951च्या शिफारीनुसार देशातील 16 बँका व वित्तीय संस्थांनी मिळून हे स्थापन केले आहे. राष्ट्रीय रोखे बाजारामधील प्रमुख कंपन्यांचा शेअर्सचा समावेश असणाऱ्या भाग बाजाराचे नाव होलसेल डेट मार्केट असं आहे. राष्ट्रीय रोखे बाजारातील नवीन कंपन्यांच्या रोख्याचे निर्गमन केले जाते कॅपिटल मार्केटमध्ये. देशातील शेअर बाजारातील उत्पन्नातील एकट्या NSEचा वाटा हा 71.43% इतका होता. आता ज्याला सेन्सिटिव्हिटी इंडेक्स किंवा सेन्सेक्स इंडेक्स म्हणतो, शेअर निर्देशांक म्हणतो, त्याच्या संदर्भात आपण या स्लाइडमध्ये पाहूया. जो सेन्सेक्स मुंबई बाजारातील 30 मोठ्या प्रमाणावर उलाढाल करणाऱ्या लिस्टेड ब्ल्यू चिप कंपन्या असं म्हटलं जातं. कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीच्या निर्देशकास सेन्सेक्स असं म्हणतात. परत एकदा लक्षात घ्या, मुंबई शेअर बाजारातील 30 मोठ्या प्रमाणावर उलाढाल करणाऱ्या लिस्टेड ब्ल्यू चिप कंपन्या यांच्या शेअरच्या किमतीच्या निर्देशकास सेन्सेक्स असं म्हणतात. हा सूचकांक संवेदनशील असल्यामुळे त्याला अर्थव्यवस्थेचा तापमापक अथवा आरसा मानला जातो. भारताच्या शेअर बाजाराच्या एकूण व्यवहारापैकी जास्तीत जास्त व्यवहार एकट्या मुंबई शेअर बाजारात होत असल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे BSE हा भारतीय शेअर बाजाराचा मानक, त्याला आपण स्टँडर्ड म्हणतो, तो मानला जातो. मुंबई शेअर निर्देशकासाठी 1978 ते 1979 हे पायाभूत वर्ष ठरविले आहे. या वर्षीचा शेअर निर्देशांक 100% गृहीत धरला आहे. BSE ही बँकिंग शेअरसाठी मूल्य निर्देशांक 15 जून 2003 पासून सुरू केला. त्याला बँकेक्स असं म्हटलं जातं. यामध्ये 12 बँकांचा शेअर्सचा निर्देशांक प्रदर्शित करण्यात येतो. शेअर मूल्यात होणाऱ्या परिवर्तनास परिमाणकारकरित्या दाखविण्यासाठी मुंबई शेअर बाजारात 2 नवीन शेअर निर्देशांक सुरू केले, BSE 200 व डॉलक्स. BSE 200 चा डॉलरमधील निर्देशांक म्हणजेच डॉलक्स. BSE 200 मध्ये 200 निवडक कंपन्यांचा समावेश केलेला आहे. हे शेअर निर्देशांक सेन्सिटिव्हिटी इंडेक्स किंवा सेन्सेक्स ज्याला म्हणतो त्याची ही माहिती आहे. या निर्देशकांचा पायाभूत वर्ष मानले आहे ते 8990 म्हणजे 1989-90. BSE हे विद्युत क्षेत्रातील 14 कंपन्यांचा 2007 मध्ये सुरू केलेला सूचकांक BSE पॉवर इंडेक्स आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात NSEने एप्रिल 1996 मध्ये NSE 100च्या जागेवर NSE 50 लॉन्च केले. यात 50 निवडक शेअर कंपन्यांचा समावेश आहे. याचे नाव आता 5S अँड PCNX निफ्टी असे आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी ज्याला क्रिसल, त्यांनी 500 निवडक कंपन्यांचे शेअर मूल्यावर आधारित नवीन शेअर मूल्य निर्देशांक सुरू केला. क्रिसल 500 याचे नवे नाव 5S PCNX 500 असे आहे. 18 जानेवारी 1996ला सुरू झालेल्या या निर्देशकांचे आधारवर्ष हे 1994 हे आहे.